कुंभमेळ्याला हजारो करोडोंची विशेष तरतूद आणि वारकऱ्यांना सामाजिक न्यायाचा निधी, हे सरकार मनुवादी आहे. दीपक केदार, राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थर सेना यांचं वक्तव्य. वारकऱ्यांच्या दिंडीसाठी 1,60,00,000 रुपये सामाजिक न्याय विभागाचे राज्य सरकारने वळवलेत. वारकऱ्यांच्या दिंडीबद्दल आंबेडकरी समूह असेल, मागासवर्गीय, अनुसूचित जाती जमाती, बहुजन हे आदर करत आहे. राज्य सरकार मात्र वारकऱ्यांच्या विरोधात आणि दलितांच्या विरोधात भूमिका घेत आहे. एकीकडे कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा मंत्री निर्माण केला, हजारो कोटीचं बजेट त्या ठिकाणी तयार केलं. राज्य सरकारला बजेटमध्येच वारकऱ्यांसाठी तरतूद करायला लाज वाटते का? वारकऱ्यांचा तिटकारा कशासाठी? ज्यावेळेस अर्थसंकल्पीय बजेट होतं त्या बजेटमध्येच वारकऱ्यांसाठी विशेष बजेटची तरतूद केली पाहिजे, पण जाणीवपूर्वक सामाजिक न्याय विभागाचा निधी वारकऱ्यांसाठी वळवायचा आणि कुंभमेळ्याला मात्र अर्थसंकल्पातच तरतूद करायची. ही मनुवादी विचारसरणी आहे, जातीवादी सरकार आहे. याचा आम्ही निषेध करतो. मागणी करतो राज्य सरकारला की वारंवार सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवणं हा जातीवाद आहे, सामाजिक अन्याय आहे. याचा आम्ही निषेध करतो. हा निधी मागासवर्गीयांच्या मूलभूत प्रश्नांसाठी तो त्यालाच वापरावा अशी ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.